नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया भरवा शिमला मिरची। आज बघा मला मस्त अशा बारीक बारीक अशा शिमला मिरची भेटल्या। ते बघा स्वच्छ धुवून घेतल्यात पहिले। तर आता पावसामध्ये भाज्या ना जास्त माती ते असतं ना, तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि याचे 4 भाग करायचे आपल्याला। तर तुम्हाला याच्यामधले बिया हवे असतील तर ठेवा, आता काढून टाका। तर मग याच्यामध्ये ना जास्त बिया नाहीत, मला तसं थोडंसं तिखट छान लागतं, बिया पण आवडतात त्याच्यामधल्या, म्हणून मी नाही काढणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकू शकता। अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची आपण हे कट करून घेऊया। पण बोलतात तर शिमला मिरची पण बोलतात। तर इकडे आपण आता याला लागणारं वाटण दाखवते तुम्हाला। त्यासाठी बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे छान भाजून त्याचं कूट आणि लसूण त्याचं कूट करून घेतले बघा। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आपण याच्यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी 2 चमचे तिखट टाकले। त्यानंतर इथे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे, मसाला आहे म्हणजे। त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला टाकलाय, हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिपका मारूया म्हणजे कसं एकजीव होईल आणि आपल्याला मिरचीमध्ये व्यवस्थित हे स्टफिंग भरता येईल। त्यामुळे असं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हे करूया। तशा पद्धतीने मिरची घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये असं हे बघा, हे सारण आपल्याला व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे। मिरच्या कट केल्यानंतर व्यवस्थित आतमध्ये चेक करा, किडलेली काही पण असतात सर्व। आपण हे बघा मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि थोडासा उरला आहे, तो आपण ठेवूया याच्यात टाकायला। नंतर गॅसवर मांडली कढई 2 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की एक कांदा टाकलाय बघा। जी भरवा शिमला मिरची बनवतो ना, याच्यामध्ये कांदा नसते टाकत, असंच तेलामध्ये टाकतात मिरच्या। पण मी अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान लागते, ते पण टाकायचे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून नक्की पहा, खूप छान। एक मिरची असे याच्यात टाकायचे। आता त्याला जास्त वेळ नाही लागत आणि शिवाय ह्या कवळ्या पण येतात भरपूर, त्यामुळे पटकन तयार होतील। झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी। 4 मिनिटं झालेत आणि बघू शकता आपली शिमला मिरच एकदम मस्त अशी तयार झाली। तर मी तुम्हाला दाखवते बघा, मस्तपैकी असं। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।